काळाच्या हातामध्ये जातील. यांना वेळीच सावध केलं पाहिजे, वेळीच सावध असलं पाहिजे. बऱ्याच वेळेला बाबा काय होतं, आपण भ्रमामध्ये वागतो. आपण तो अजून मरायला नाही टाईम आहे, अजून लवकर थोडा मरणार. अरे ज्या संतांनी सांगितले बाबा रे तू 100 वर्ष तुला वॉरंटी दिलेली आहे, गॅरंटी नाही, जगला तर जगशील, चेक करून दिले, रस्त्यात जाता जाता पण करा पण. एकतर क्षणाचा भरोसा, क्षणाचाही भरोसा नाही, क्षणभंगुर नाही भरोसा. सगळी सत्ता नाही हाती, नाही हाती, सगळी सत्ता नाही हाती, सगळी सत्ता नाही हाती, सगळी सत्ता नाही हाती. क्षणभंगुर गायन करता, क्षणभंगुर गायन करता, सगळी सत्ता नाही हाती, सगळी सत्ता पण काकडीच्या अभंगामध्ये आपले सगळं नाव येत आहे. क्षणभंगुर नाही भरोसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोडा हे वळसागा, त्याच्याकरता राम राम स्मरा आधी. बाबांनो सावध व्हा. का बरं सावध व्हा? सावध होई रे बापा, काळ लागला से मापा. ऐका बरं ऐका, भ्रमात राहू नका माय बापा. तो काळ सतत आपल्या मागच उभा असतो. महाराज एक गोष्ट अशी आहे का तुम्ही किती पण लाखो करोडामध्ये घुसा, तो काळ आपली पाठ सोडतच नाही महाराज. हो, तो कुंभमेळ्यात पण येतो. बाबा आला होता ना कुंभमेळ्यामध्ये, माफ करा भावना नाही दुखत, किती लोकांच्या मागे आला होता. ऐका बरं, मग कधी कधी कोणी म्हणेल तो काळ आमच्या मागे येतो ना, मग आम्ही एक काम करावं, मस्तपैकी झोपून घ्यायचा. अरे बाबा झोपल्यावर तो आणखी जवळ येतो. नाही येत का? अहो मेलेल्या माणसाला जशी आपण उशी घालतो ना मांडी देऊन, तसा झोपल्यानंतर तो काळ आपल्याला उशी घालूनच असतो महाराज. प्रमाण दोन येत आहे का बघा बरं. एक तर आपल्या माग उभा राहतो, किती आहे अजून किती आहे अवकाश, आणि झोपल्यावर काय करतो तो उपजला प्राणी नरा हे संसारी, 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 बैसला पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे. बाबून सावध पळाल कुठं, झोपून पण नाही चालत आणि उभं राहून पण नाही चालत. या काळाच्या अधीन आपण आहोत, म्हणून वेळीच सावध व्हायला पाहिजे. हा कळवाला संतांच्या अंतःकरणामध्ये येतो आणि आई थोडस त्याला बघायला देईल. बरं, लाभाचा विचार न करणारे एकमेव संत आणि आई. ऐका बरं, आई कधीच त्या लेकराच्या लाभाचा विचार नाही करत. हा कधी कधी एखादी कुमाता असू शकेल, तो अपवाद तर सगळ्याच ठिकाणी येत महाराज. प्रत्येक नियमाला एखादा तरी अपवाद असतोच. त्या लेकराचंच भलं व्हावं, ज्या लेकराला सांभाळलंय त्या लेकराने आम्हाला नाही विचारलं तरी चालेल. गाडी तिने घेऊन दिली, बंगला तिने बांधून दिलाय, हे आई वडिलांचं सांगते. लग्न आपलं करून दिलंय, आपल्या बायकोला 10-15 तोळ्याची गंठण तिने बनवून दिलंय, आणि लग्न झाल्यावर तो बोलतो हा कोणचा हक्काचा नाही, हा माझे गप्पागारावर घर चालतो, आणि तो वेगळा राहतो महाराज. वेगळा राहिल्यानंतर मग बाकीचे असतात टाकून, लई पोऱ्याचं गुणगान संचती ना, पोऱ्याला आमच्या पापड मोराचा माहित नाही. माफ करा. बरं, हा वेगळा निघाला आणि आता त्या आईकडे दुर्लक्ष करू लागला.
तिनेच दिलेली घेऊन दिली गाडी. आता तो तिकडच्या आईला फोन करतो, पत्नी माता आई आहेच, ती आईच आहे, मामी या आपल्याला जायचंय कार्यक्रमाला. आणि ती बिचारी दरवाजातून बघते, गाडी मी घेऊन दिले आणि आज मजा कोण करत. माफ करा. बरे केलं पाहिजे. मी तर एक वाक्य म्हणून जातोय, पटलं तर बघा. आपल्या घराण्यामध्ये जी काय पद्धत आहे, रीत आहे, ही लेकराला माहित असते. सुनेचा काय दोष आहे सांगा बघू, आहे का काय? मी सुनांना अजिबात दोष देत नाही. आपल्या लेकी चांगल्या आहेत त्या, यांनीच अगोदर तिचं डोकं भडकवले ना. त्यांनी सांगायला पाहिजे, आपल्या आईनं आपल्यासाठी लय काबाड कष्ट केले. गुरुनाथ दादा, गोपीनाथ दादा, आपल्या आईनं आपल्याला माहित नाही, आपण लहान होतो, बाप आपला तेव्हा गेलाय रे. हो, आपला बाप तेव्हा गेलाय. या आईनं बापाचीही जागा सांभाळली, काबाड कष्ट केले. आम्ही खांबाळपूरचे होतो, परंतु त्या आईनं या परगावामध्ये सुद्धा आमच्यासाठी हार अपेक्षा सोसल्यात. 2 लेकरं आणि 3 कन्या, या 5 जणांचा संसार तिने कसा केला असेल आताच्या काळामध्ये. अशी आमची आई होते. मग आता लग्न झाल्यानंतर जशी तुझी आई तशी माझी आई. कुठे जायचं असेल ना तर आपल्या आईला विचारायचं, आई तब्येत बरी आहे का? हो. मग आता विणबाईला फोन करता. हा, मग आणि विणबाईने सांगावं, जावया ना तुमची आई येते का बरोबर? बाप करा, पटलं तर बघा. कीर्तन दुसरं काय सांगू सांगायला तुम्हाला. त्या विणबाई सांगावं, जावई तुमच्याही आईला बरोबर घ्या आणि मस्त जावयाने पुढं नवरा बायकोनी बसावं ना, दोघी विणबाई मागच्या सीटवर गप्पा गोष्टीवर. पहा घराण्यामध्ये केवढी मजा आहे. विठ्ठल विठ्ठल. संसारी जीवे वेग करी. या संसारामध्ये आमचा जर संसाचा आजी संसार सुफल झाला गे माये, आमचा संसार जर सुखाचा असेल तर आम्हाला परमार्थ चांगला करता येईल. आमचा परिवार चांगला असेल, ज्या घरातील आईच्या चेहऱ्यावर हास्य आहे त्याला पैशाची चिंताच नाही महाराज. आईचा आशीर्वाद. आई मेल्यावर गाडीचे काचव लिहून पाहिजे का आईचा आशीर्वाद. बाबा मेल्यावर पितृकृपा बंगल्यावर मोठ्या अक्षरामध्ये असताना लिहिलं पाहिजे. आणि त्या आईला असं, चल आई मावशीकडे कोणत्या जायचंय, आत्याकडे कोणत्या जायचंय, कोणत्या लेकीकडे जायचंय, पहा बरं घरातला आनंद, आमचा परमार्थ छान होईल. अशा रीतीनं लाभाशिवाय मग ती आई सांगते. मग गावातली ती शेजारी म्हणते, बघ बघ पोऱ्या कसा गाडी जेवून सासूसला जेवून आले. ती म्हणते, नाही ना मीनीच सांगला त्याला, मला जरा दुसरा काम होता, तुझा गाडी जेवून मी एका रिक्षाने आहे, 20 रुपये रिक्षावाला असत. आता त्याचा मी पोट भरला पाहिजे ना. आपल्या चुकांवर पांघरून घालणारी गणेश मामा आडवलीवाले सप्त कमिटी मधली मंडळी आली त्या ठिकाणी. ती आई सांगते, नाही 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 नाही, मला 2-3 ठिकाणी अजून भेटी गाठी घ्यायच्या, म्हणून माझ्या लेकाला सांगितलं तू गाडी घेऊन ये, मी रिक्षाने जाईन. असं कोण करू शकतो बाबा? चिदानंदी बाबा आईच करू शकते. आणि म्हणून ती आई लाभाशिवाय प्रेम करणारी संतांच्या बरोबरीमध्ये एकमेव व्यक्ती आहे. अशा या आईचं गुणगान तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये करतात. ऐसी कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती, ऐसी कळवळाची दाती, ऐसी विठोबाजी मंत्रमुग्ध केला, मला मंत्रमुग्ध केला. खूप छान. बरं,
चरणांकडे आपण पाहून आलोय. आता तिसरा चरण मला आवडणार आणि खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. त्या आईनं आम्हाला 9 महिने कसं बरं सांभाळलं असेल पोटामध्ये. ऐका बरं, आई 2 संपत्त्याचा त्याग करते लेकरासाठी. आपण ज्या वेळेला आईच्या गर्भात असतो ना, त्यावेळेला 2 सगळ्यात मोठ्या संपत्त्या आपल्याकडे, प्रत्येकाकडे 2 संपत्त्या आहेत. कितीही गरीब असू द्या महाराज, आपण संपत्तीवान आहोत. कोण? ज्याला दुखणं माहीत नाही, ज्याला रोगराई माहीत नाही. आरोग्यम धनसंपदा. अहो, ज्याचं आरोग्य चांगलं आहे ना, त्याला काही नसलं तरी चालेल, लाथ मारीन तिथं पाणी काढेल. आता मला सांगा, लाथ मारून तर पाणी निघेल तर बोरिंग मारायची काही गरज होती का? विठ्ठला विठ्ठला. तो कशाच्या जोरावर म्हणतोय जोशी दादा? आमचे बालकृष्ण जोशी आलेले आहेत सोनारपाड्यावर. बरं, कशाच्या जोरावर म्हणतोय? का त्याचं शरीर स्वास्थ्य चांगलं आहे महाराज. आणि या शरीराला जपण्याकरता माणूस केवढी काळजी घेतो ना महाराज. फार काळजी घेतो, हा फार काळजी घेतो. मस्तपैकी अख्खा दिवसभर खातं पितं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4ला उठून मॉर्निंग वॉकला जातं. आमच्या तिकडे हा सर. हो, अख्खा दिवस माणसाला आता कामच राहिलं नाही महाराज. पण नंतर तो स्थूळ झाला ना, मग कोण आता लय पोट वाढला, हा आता जरा व्यायाम करायला लागेल. मग होत नाही, आता वॉकिंग चालू करी, जॉगिंग चालू करायची. हा बरं, मग अधूनमधून थोडं पथ्य पाळायला लागतो या शरीराला सांभाळण्याकरता. आमच्या माता भगिनी, आमच्या कन्या लेकी चांगलं स्थळ मिळावं लग्नाच्या अगोदर, आणि म्हणून ते शरीराला सुडवड बांधा ठेवत असतात. हीच कन्या आमची ज्या वेळेला लग्न होते आणि गरोदरपणा तिला त्यावेळेला जाणवतं, त्यावेळेला ती तो विचार करत नाही, आता माझा सुडवडपणा बांधा निघणार आहे, आता बेडोळ होणार आहे. बरं, बालकाला पोटामध्ये सांभाळत असताना तो नीट वाढेल का नाही, तो गर्भामध्ये जिवंत राहिला तरच माझं जगणं होईल. तो गर्भात मेला तर तो बालकाबरोबर ती आई सुद्धा जाऊ शकते, वेळेस त्याला बाहेर काढला नाही तर. बरं, दुसरी गोष्ट, जन्माला येताना सुद्धा केवढ्या यातना आहेत महाराज. त्या आईचा पुनर्जन्म येते, ते आपल्याला नाही कळायचा, आपण फक्त वाचूनच बोलायचं. बरं, मग तो रक्तस्राव होईल आणि तिचा तो प्राण जाण्याची सुद्धा वेळ येईल. पण पोरं तरी कुठे चांगली आहेत, सगळी सारखीच थोडीच. सगळ्यांसाठी एक नियम आहे, त्यांनी डोक्याकडनं बाहेर यावं. पण काही बोलतील, नाही नाही आम्ही थोडा वेगळाच करू ना, आम्ही पायाकडनं येणार, पायावर येते. बरं, काही जण सांगतील 9 महिने गुदमरलो ना इकडं, आता जरा लवकर बाहेर निघावं. मातेची या उदरखोरी, पचोनी विष्ठेच्या दाथरी, उकडोनी 9 मास भरी, जन्म जन्मोनी मरता ती. काय दुःख आहे बाबा तिथं. प्रथम केला गर्भवास, काय सांगू ते सायास, दुःख भोगिले 9 मास, जन्मालो यथवरी. काय सांगू गर्भीच्या यातना, मज भोगता नारायणा, मांस मळमूत्र जाणा, तुझं क्षण ध्यात असे. अशा रीतीने तो बालक आईच्या गर्भामध्ये वाढत असतो, परंतु आईला मात्र त्याचा सांभाळ करावा लागतो. बाई तिखट ना खायचा, जास्त गरम ना खायचा, पोळ्याचे डोक्यावर केस न राहणार, पोळ्याची कातडी जळून जाईल. अशा रीतीनं अशी चालू नको, अशी बसू नको, अशी उठू नको, असे अनेक नियम तिला पाळावे लागतात. तिच्या निवडीचे पदार्थ तिला त्याग करावे लागतात. ऐका, म्हणजे ज्ञानोबाला वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. ऐका, ओवे ऐका. आणि अंगा जीवाची संपत्ती, वेचोनी करी बाळाची पाळते, परी जीवे उबगणे हे स्थिती, न पाये माय. विठ्ठल विठ्ठल. या 2 संपत्त्या तुम्ही आम्ही सांभाळून ठेवतो ना, शरीर संपदा. एखाद्या वेळेला हे सांभाळलेलं धन, कमवलेलं धन दरोडा पडत असेल तर आपण त्याला हात जोडतो, बाबा सगळं नाही पण मारू नको, हातपाय तोडू नको, वाल्या काढून देतो, हातातले दागिने काढून देतो. आणि पण या ज्या शरीराला सांभाळलं, त्याला एखादा रोग झाला, डॉक्टरने सांगावं ठेस लागला, अंगठा बरोबर होत नाही ना, डायबिटीस वाढली, अंगठा कापावं लागेल, गँग्रीन होईल. आतापर्यंत ज्या शरीराला सांभाळलं, नख सुद्धा वाढून देत नाही, त्याला नेल पॉलिश करत होता, आणि आता मात्र तो अंगठा कापायला तयार झाला. कशामुळं?
ह्या शरीरातला जीव राहायला पाहिजे, वाचला पाहिजे. अशा दोन संपत्त्या ती आई ह्या लेकरावरनं ओवाळून टाकते. जसा घास ओवाळून टाकावं ना दृष्ट काढण्याकरता माळी बाबा, अशी आणि अंगा जीवाची संपत्ती, या शरीराची संपत्ती आणि या शरीरात ज्याने धारण केलं तो जीव आत्मा, त्या दोन्ही संपत्ती त्या लेकरावरनं ओवाळून टाकायला ती माई मागं पुढं पाहत नाही. ऐका बरं, आईचं हृदय ही आईच जाणू शकते ना. मला तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे, घड्याळाचा काटा आता पुढे सरकत आहे. एक 2-3 उदाहरण देतो मी त्याविषयी. आई जिने पोटामध्ये ज्या लेकराला वाहिलं ना, तिच्या अंतःकरणामध्ये जो प्रेम भाव, जो वात्सल्य असतो तो इतर कोणाकडे नसतो. महाभारतातलं एक प्रकरण आठवा. ज्या वेळेला पांडवांची 5 मुलं, या द्रौपदी आईसाहेबांची 5 मुलं झोपेत असताना द्रोणपुत्र गुरुपुत्राने अश्वत्थाम्याने कापून काढली होती महाराज. सगळीकडे हलकल्लोळ माचला होता आणि सगळेजण बदल्याची भावना घेऊन होते. ज्यांनी हे कृत्य केलंय त्याला आम्ही जिवंत सोडणार नाहीत. स्वतः भगवंतानी प्रतिज्ञा केली. भीमदादा, अर्जुन दादा हे दोघं जण शोधात गेलेत, अश्वत्थामाचा पाठलाग करतायत. अश्वत्थामा पुढे पळतोय, हे मागं पळतात. अशा एका ठिकाणी त्या अश्वत्थामाला पकडलं गेलं आणि त्याला थोडासा चौथीला थोडासा दिला त्यांनी तिथलेच आहे. आणि मग ज्या आईचा मोठा गुन्हा केलाय त्या आईसाहेबांसमोर त्याला आणलं गेलं. अश्वत्थामा समोर आणलाय. द्रौपदी आईसाहेबांना भगवंत सांगतात, उचल शस्त्र, बदला पुरा कर. आमच्या द्रौपदी आईसाहेबांनी म्हणावं, देवा तुला सगळं होता आलं रे, पण तुला आई नाही होता येत. आईचं दुःख आईच जाणू शकते. पोटामध्ये मी त्याला कसं वाढवलंय आणि म्हणून तुला ते कळणार नाही. अरे तो गुरुपुत्र आहे, द्रोणाचार्य आता जिवंत नाही, त्याची आई विधवा आई बिचारी आहे, एकुलता एक मुलगा आहे. मला ह्या लेकराचं दुःख जाणवतं देवा, तुला ते कळणार नाही. देवता असं का थांब, आता पुढच्या टायमाला बघ, पुढच्या टायमाला माऊली म्हणून जन्माला येईल. आणि म्हणून ज्ञानोबाराच्या रूपानं जन्माला आले. त्याच्या अगोदर आपलं कुळदैवत असलेलं पांडुरंग परमात्मा ह्याला सुद्धा जरी आई होता नाही आलं तरी आई नावाची संज्ञा त्यांनी स्वतःला लावून घेतली ना. मला प्रमाण द्यायचंय बरं. ह्या आई म्हणत असताना माऊलींना सुद्धा आणि त्या परमात्म्याचं चिंतन करत असताना त्या विठुरायाचं सुद्धा वर्णन आपण आई म्हणून करत असतो. कसं बरं, ये ग विठा पायी, ये ग आईच म्हणते ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. अहो ज्यांना कळत नाही ना, सामान्यासाठी आमची एक आत्या होती, आत्या ती लग्नात ये ग विठाबाई ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई ग माझे. म्हणजे लग्न सोहळ्यामध्ये सुद्धा अभंग आवडीनं गायला जायचा. आणि त्याच विठोबाचं भजन करणारे, त्यांच्या वारी दिंडी करणारे ज्ञानोबारे सुद्धा त्यांनाही आई जगाची माऊली झाले. साधकांचा माय बाप, साधकांचा माय बाप, दरुशने हरे बाप, साधकाचा माय बाप, दरुशने हरे ताप, सर्वाभूते सुखरूप ज्ञानोबा माझा. बस सगळ्यांना सुख देणार, त्यांना
सुद्धा जगाची माऊली म्हणून मिरवण्यामध्ये आनंद आला ना. हो, आई अशीच असते. आणि म्हणून ज्यांच्या आया जिवंत आहेत ना त्यांना प्रार्थना करतोय, जपा आयांना जपा. ज्यांच्या गेल्यात त्यांच्यासाठी पण सांगणार आहे. ज्यांच्या आहेत त्यांनी एकच काम करायचं, सकाळी उठल्याबरोबर प्राप्तविधी देवाचं सगळं नित्यनेम आटोपला का पहिलं मस्तक आपल्या त्या आईच्या चरणावर टेकायचं. कारण काय आहे, आपण पद्मपुराण तर नाही वाचू शकत महाराज, 55,000 श्लोक आहे, कसे वाचणार. बरं, मग पद्मपुराणातलं जे सार काढलंय, पंढरी महात्म्य किंवा पांडुरंग महात्म्य नावाचा ग्रंथ आहे 10 अध्यायाचा. त्यामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये पुंडलिकाची कथा आली बाबा. आणि तिथे ग्रंथकर्ते आपल्याला सांगतात, आपल्या आईच्या पायावर एकदा डोकं टेकवलं विठ्ठल महाराज तर 3 वेळेला पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं. आता सांगा, आपण पृथ्वीची तर बाजूला आपल्या तालुक्याला तरी करू का आपण 3 वेळेला प्रदक्षिणा, त्या पण होत नाही तर एखादं गाव सुटेल. आणि म्हणून 3 वेळेला पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य मिळतं. आपल्या बाबांच्या पायावर डोकं टेकवलं तर 2 लाख वेळा काशीची यात्रा केल्याचं पुण्य मिळतंय बाबा. आहोत कुठं आपण. बरं ऐका, आणि जर ते नसतील तर त्याचा उद्धार कसा होईल. उद्धार करण्याकरता आम्ही हरिभक्तांच्या यादीमध्ये बसलो पाहिजे, आम्ही दात्यांच्या यादीमध्ये बसलो पाहिजे, आम्ही शुरांच्या यादीमध्ये बसलो पाहिजे. कबीरजी सांगतात, जननी जने सो भक्त जने, या दाता या शूर नसतो जननी वांज फली कै गये संत कबीर. आणि जर पितरांचा उद्धार करायचा असेल, त्या आईचा उद्धार करायचा असेल तर धन्य हरी भक्त जन्मले जावोशी, धन्य हरी भक्त जन्मले जावोशी, धन्य हरी भक्त जन्मले जावोशी, धन्य हरी भक्त जन्मले जावोशी. सकळ कुळासी जर त्या कुळामध्ये एक हरिभक्त जन्माला आला, चिदानंद बाबा किती कुळांचा उद्धार, एक साधू पुरुष एक संन्यासी जन्माला आला तर लाखो कुळांचा उद्धार. साधा हरिभक्त जन्माला आला तर 42 कुळांचा बाबा उद्धार होतो. त्यांना बरं वाटतं. कोण वाट बघतात? स्वर्गातले पितृ आपली. आता स्वर्गात काही वाट बघायची गरज आहे काय? बसूनच खायचं ना तिथे. स्वर्गामध्ये कुठे काम करायला लागतं? काहीच काम नाही. खुर्चीत बसायचं असा मस्तपैकी. देवांची पोरं येतील, त्यांच्या लेकी येतील, सुना येतील. बाबा हवा घालू का? थंडीच वाटते. आता कुठे थंडीची हवा घालते? बरं काय खाता का? काम नाही, धंदा नाही. पण चांगली मस्तपैकी ती लाल लाल टपोर द्राक्ष मस्त तोंडाला पाणी सुटलं ना अख्ख्या कुठल्याही सीझनला. बरं मनोरंजन तिथं काय पुढंच नाही महाराज, कामच करायचं नाही. मग तिथं बसून खाल. आता आपण बसून खातो ना तसा आमच्या भागातलं सांगता. हा चला बरं, आता विस्तार नाही करत, खूप मोठा विस्तार होतो. बरं मग तिथले ती वाटका बघतात. त्यांना माहित होता या खाऊ तरी खपणार, संपल्यावर परत ढकलून देतील, खुर्ची सकाळ उचलून देतील. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती मागाले मृत्यू लोका. जावं लागेल. मग स्वर्गातली जर खुशीन बसून जर एवढी वाट बघत असतील, त्याच्या वरती पण लोक आहेत ना दादा. शिवभक्त असेल तर कैलासाला, वैष्णव असेल तर वैकुंठाला, प्रभू रामचंद्राचे भक्त असेल तर साकेत धामाला, कृष्णाचे भक्त असेल तर गोलोकाला, अनेक आहेत ना. ब्रह्मदेवाचे असेल तर सत्य लोकाला, अनेक ठिकाणी जाता येतं. मग मला एक सांगा, स्वर्गातली जिथं सुखरूप असताना वाट बघता ना, चुकून आपली जर नरकांजली असेल तर मग ती किती वाट बघा सांगा ना. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, यमाचे ते किंकर बहुसाल. मग यमाचे यमदंड चुकतील नरक, वंशी येता एक हरिभक्त. गोपीनाथ दादाच ना, धन्य आहात तुम्ही. त्या आईची कुस धन्य झाले तुम्ही. हरिभक्तात वंशामध्ये एक जरी हरिभक्त आला ना तरी पण त्यांना वंशी जन्मला भगीरथ,
त्या भागीरथाचं वर्णन येते. धन्य येतो का तर 60,000 सगर पुत्रांना ज्यांनी पृथ्वी तळावर गंगा आणून ज्यांनी मुक्त केलं ते. मग आम्ही सुद्धा आमच्या पित्रांना मुक्त केलं पाहिजे. आणि जर मुक्त झाली तरच आपल्याला त्र्यंबकेश्वरला विधी करायला जावं लागणार नाही. त्र्यंबकेश्वरला जायचंच आपल्याला आता 4-5 तारखेला निघणार ना बाबा आपण मस्त पैकी तिकडे जाऊन या विधीच्या निमित्ताने नाही जावं लागेल. अरे विधी कसला आहे आपल्याला हरिकथा हाच विधी आपल्याला दुसरं काय आहे. बरं मग ठीक आहे नाही माळकरी होता ना काय हरकत नाही नका माळा घालू. अरे बरं पहिलाच बुवाचं सगळं माळा नका घालू. पण बाकी आहे अजून पण बाकी आहे. आपल्या बाजूला कुठे बैठक संप्रदाय असेल ना बैठकीला जात चला. कुठे स्वाध्याय परिवार असेल ना बाबा स्वाध्यायाला जात चला. कुठे धन्यरंकार असेल तर धन्यरंकारला चला. कुठलाही संप्रदाय असू द्या बाबा सगळे संप्रदाय हे गंगेच्या रूपानं आहेत मिळतात तिथं समुद्राला. हा आणि कुठेच नसेल जात असला तर आमच्या इकडे या ना आम्ही सप्तकाराला मोकळे जाऊ ना महाराज. विठ्ठला विठ्ठला बाबांकडे 15 दिवसाचं शिबिर असतं. शिबिराला हजेरी लावा. गावगाव आजूबाजूला सप्ते असतात. कधीतरी निघायचं. अशा रीतीनं भगवंताच्या भक्तीला मी लागलो पाहिजे. आणि भगवंताची भक्ती करायची असेल तर मात्र या युगातला जो आपली वाट बघतो भगवंत ना त्याचं स्मरण आम्ही केलं पाहिजे. विठोबा
वालुबाई शंकर शेलार हा कार्यक्रम आहे. त्यांनी 5 लेकरांना जन्म दिलाय. आमचे गुरुनाथ भाऊ आणि गोपीनाथ भाऊ, त्यानंतर अनुबाई, भानुबाई आणि सविताताई अशा 3 लेकी. मोठा परिवार आहे. त्यांचे जावई, सुना, नातवंड असा परिवार. फार हालाकीच्या जीवनामध्ये त्यांनी ह्या लेकरांना, मगाशी गोपीनाथ भाऊ बोलले, आम्हाला आमचा बाप नीट माहीत सुद्धा नाही. त्या काळामध्ये आईनं आम्हाला सांभाळलं. सगळ्यांची आई अशीच असते, थोडाफार फरक असतोच. आणि ह्या आईच्या जाण्यानं ज्या परिवाराला, जो धर्मराज कधीच त्यांच्या डोळ्याला पाणी येत नव्हतं, असे धर्मराज स्वर्गाला जात असताना ज्या वेळेला आई निघून गेल्यात ना, त्यावेळेला धर्मराज म्हणतात, आज माझे आटले तीर्थ, माझ्या जीवनातील कल्पवृक्षाचं झाड कोलमडून गेलंय, माझ्या हातातला चिंतामणी कोणीतरी हिसकावून घेतला, असं दुःख त्या धर्मराजाला होतं. तुमची आमची आई अशीच असते, आपल्यासाठी ती कल्पतरू असते. आपण कल्पना करायच्या, इच्छा करायच्या, आणि ती मग आपली वकिली त्या बाबांपर्यंत पोचवेल. ते सांगायला रामदेव लोकांची पोरांना बघा कधी त्यांना आपले पोरीने थोडासा म्हणले, त्याला नाही द्यायचं. अशा रीतीनं आपण ज्या ज्या कल्पना करू त्या पूर्ण करण्याची कामं ती आई करते. जगातली सगळी तीर्थ, 3.5 कोटी तीर्थ आहेत म्हणतात, आणि ती सगळी तीर्थ आई वडिलांच्या चरणावर येतात. म्हणून माझे ज्ञानोबाराय सांगतात, सकळ तीर्थाची ये धुरे, जे का माता पितरे तया सेविसे केर शरीरे. लोन केजे बाबांनो, जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत जिवंत आई वडिलांची सेवा करा. नंतर मग जिताना मिले रोटी. आमच्या इकडे हा सोनापणा सुद्धा नमस्नी खजूर वाटी. अहो एवढी ती फळांचं समोरची टोपली ठेवतात आणि ते फोटो त्या समोर ठेवतात. त्यांना काय वाटत असं जिवंतपणी ती फळांची पिशवी चोरून नेत होता घराने. आणि आता ही सगळी लोकांना दाखवायला ठेवल्या. माफ करा. या आईला आपल्या 1 सफरचंद दिलं ना महाराज, तर डॉक्टरकडे रोज 1 सफरचंद खाता डॉक्टरकडे जावं लागत नाही. अधून मधून 8-10 दिवसात तिला एक नारळ म्हणे. तुमचा डॉक्टरचा खर्च वाचवायचा असेल ना, तर आपल्या आईला मस्त आठवणीने, तुम्ही भले रोज जाऊन कल्याणला नारळ पाणी प्या, पण आईला आठवड्यातून एकदा नारळ पाणी आणून द्यायचंय. मस्तपैकी आता स्वस्त झालं, 100 रुपये किलो आठवड्या बाजारामध्ये. एकदा का ते आणून दिले ना, आपली बदलीची घरामध्ये 15 दिवस लोकांना सांगल, बघ माझ्या पोरांनी आवडा आणलंय. सुनबाईंना एक विनंती, आईला काय लागतं, जास्तीत जास्त चहा लागतं, आहे ना, बरोबर आहे ना. मॉलमध्ये जायचा, एक मस्त थर्मस आणायचा 500-600 रुपयाचा, 24 तास गरम राहतो, विठोबा नाही का. बरोबर, एक टोपशी बचा करायचा आणि आईला मस्त भरून द्यायचा, एक पिशवी भरून द्यायचा. आता ती आई गावांशी जर पिशवी घेऊन फिरतं काही काकीस, ते बाकी त्या जावा बिवा हात मारतील, ये बस ये चहा ठेवता, हे चहा काला ठेवतं, मी तुला चहा पिसता, हे सुनसनी माझी चहा भरून द्यायची. माझी सुनस घरांना ज्या पाहिजे, तुझी सुनस बाहेर नाही आला चहा. बरं, आपल्या घराला खूप छान येते. आपल्याला त्या आई वडिलांचा आशीर्वाद मिळेल. आईचं हास्य हेच आपलं हास्य आहे. आईच्या घरातली, आईच्या चेहऱ्यावर हास्य आहे ना, त्या घरामध्ये कधीच दुःख लवलेश करणार नाही. त्या घरामध्ये पैसे असत तर पैसे काय सुख देणार आहे, तो चिंतन वाढेल म्हणून तिकडे जात नाही. अशा रीतीनं तुकोबाऱ्या सांगतात, जसं त्या आईनं आम्हाला सांभाळलं ना, तिने पोटामध्ये सांभाळलं, आमच्या लग्न करेपर्यंत सांभाळलं, शेवटपर्यंत सांभाळलं, पण संत खऱ्या अर्थाने आम्हाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून वाचवतात. आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून वाचवण्याची जबाबदारी, आमची एवढी मोठी जबाबदारी त्या संतांनी घेतली. म्हणून तुका म्हणे, माझे तुम्हा संतावरी ओझे. धावता अर्थ या अभंगाचा आपल्या समोर मांडण्यात आला. कोणी जन्म सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ, मग अशीच म्हटलं मी, विद्यार्थी हे परीक्षेला बसलाय. आता मार्क्स किती आणि त्या याच्यामध्ये नाही, गुणवत्ता यादीमध्ये नको, नुसतं पास जरी झालो ना तरी बरं वाटेल. ईश्वर करो आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदो, आपल्याला चांगलं आयुष्य आरोग्य लाभो. त्याकरिता देवळात नाही गेलं तरी चालेल. याचा अर्थ असा नका पकडू देवळात जायचं नाही म्हणून. माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. तीर्थाला गेलो 25,000 भरून. आता भिवंडी एरियामध्ये तर लई टूर निघतात नाही का महाराज, खूप ठिकाणी. पण आई इकडं 6 महिने वेगळी राहते, तिला खायला मिळत नाही, ती वाट बघतो. 25,000 भरून यात्रेला कसं काढायचं सांगा ना. अहो, त्या काशीमध्ये जाऊन मनकर्णिकामध्ये स्नान कराल, त्या काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्याल, अन्नपूर्णा मातेची भेट घ्याल. मग आपल्या घरात आपल्याला बाप तो काशी विश्वेश्वर नाही, भोलेनाथ नाही तो. अहो, तो ओरडेल, पण तोच आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याकरिता अनुगत त्या आईकडे पैसे देईल. जा त्याला घेऊन द्यास. बरं, तीच आई जिने लग्न होईपर्यंत 25-27 वर्षापर्यंत रोज भाकऱ्या बुजून खायला घातल्या.
मग ती अन्नपूर्णा नाही का महाराज? आम्हाला हे कळलं पाहिजे. आमच्याकरता आमची आईच अन्नपूर्णा माता आहे, आमचा बापच भोलेनाथ भगवान आहे. आणि म्हणून अशा आई वडिलांची सेवा करा. नाही काशीला गेलं तरी चालेल, नाहीतर काशीला जाऊन ती काशीच वर महाराज आपली कळला तर बरं होईल. म्हणून आई वडिलांना जपा. झालेली सेवा माझ्यासमोर माझ्या माता भगिनी रुक्मिणी आई स्वरूप आहात. माझा बंधू वर्ग हा सगळा पांडुरंग परमात्मा स्वरूप आहे. आणि आज तर मग कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. म्हणजे ज्ञानोबाराय सांगतात, प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल तरी. आपण सगळे शिवतत्वच आहोत याचीही जाणीव करा. संतांच्या संगतीमध्ये बसा, सत्कर्म करा आणि सत्कर्म करता करता जी कार्य आमच्याकडनं भगवंतांनी करून घेतली त्याची त्याला समर्पित करावी. आणि मग आम्ही सुद्धा मरायला मोकळे आहोत. आई गेले म्हणजे असं नाही, हा मृत्यू तर अटलच आहे. आणि त्या मृत्यूला सामोरं जाण्याच्या अगोदर कर्मप्रधान आहोत आपण. कर्माच्या आधारावर इथे जन्माला आलोय आणि कर्माच्या आधारावर नंतरच्या योनी आपण भोगणार आहोत. म्हणून कर्म अशी करावी का पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये अडकू नये. आपल्या मुखामध्ये नामस्मरण असावं, असं बोलावं तैसे साच आणि मवाळ मितळे परी रसाळ, शब्द जैसे कळवळ अमृताचे. नसू दे अमृत, पण साधे थंड पाण्यासारखं तरी शब्द निघावे ना. आपले शब्द म्हणजे उकळलेलं पाणी, ज्याच्या अंगावर पडेल त्याच्या अंगाला फोडवलंच समजत. आता माफ करा मला दिसत नाही ते. मग बोलतो तो, माझे मनाला आवडं घाव झालं ना, वेदना झाल्या. आणि मेडिकल मध्ये त्याचा दवा नाही मिळत ना महाराज. मलम ट्यूब मिळते का? मनावर जखमा झालेल्या बाबा नाही मिळत ना. आणि इकडे ड्युटीमध्ये मिळत असेल तर सांगा, आम्ही पण यावे ट्यूब. असं झालेली सेवा आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीचा दोष विद्यार्थी आहे, विद्यार्थ्याचा चुका होणार आहे. आता 1-2 मार्क कमी पडले तर बाबा वाढवायचं. माळी बाबा कसं तरी जेमते काटावर पास करा, म्हणजे जेणेकरून पुढच्या वेळेला आम्हाला तुम्ही बोलवाल. असं पुनश्च एकदा सगळ्यांची क्षमा मागतो. माझा अधिकार नसताना आई वडिलांना जपा हा एवढाच चांगला मंत्र देतोय. आणि संतांनी दिलेला मंत्र येतो, आपण दिलेला नाहीये. आणि म्हणूनच आईसारखं श्रेष्ठ दैवत नाही, आईसारखा त्याग कोणी करत नाही, आणि आईसारखा कळवलाही नाही, आणि आईसारखी माया सुद्धा नाही. प्रमाण भरपूर सांगता आली ती. 12:15 वाजलेत. मी शब्द दिला होता, वेळ आपली इथेच संपते. आणि हे जे कळण्याकरता आम्ही ज्या संतांच्या मार्गावर चालू, मार्ग दामुनी गेल्या आधी दयानिधी संते. मग त्यांनी सांगितलं माझ्या ज्ञानोबारायचं तुकोबारायचं भजन करायचं. आणि मग नंतर शेवटी सगळ्यात सोपा असलेला मंत्र 3 अक्षरी म्हणायचं आणि आपली सेवा संपली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. जय श्रीराम.